10 जून 2026 भारताच्या राजकीय इतिहासातला एक असा दिवस ज्याने एका नव्या विक्रमाची नोंद केली। तो विक्रम म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आता भारताच्या इतिहासामध्ये सलग सर्वाधिक काळ निवडून आलेले पंतप्रधान बनलेले आहेत। मोदींनी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंचा विक्रम मोडीत काढलाय। पण पंतप्रधान पदावर विराजमान झाल्यापासून ते आतापर्यंतचा प्रवास कसा होता, या 12 वर्षात देशाचा चेहरा मोहरा कसा बदलला गेला आणि मोदींनंतर भाजपचा वारसदार कोण आणि मोदी हिट ठरले की फ्लॉप ठरले, हेच आजच्या व्हिडिओतून सविस्तर पाहायचंय। नमस्कार। बघा, जेव्हा आपण सलग कार्यकाळ म्हणतो तेव्हा याचा अर्थ कोणत्याही अडथळ्याशिवाय एकाच पदावर राहणं असा होतो। जवाहरलाल नेहरू हे एकूण 17 वर्षांहून अधिक काळ पंतप्रधान होते, पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची पहिली काही वर्ष ते निवडून आलेले नव्हते। निवडणुकीद्वारे सलग निवडून आल्याचा नेहरूंचा कार्यकाळ 4398 दिवसांचा होता। त्यानंतर 26 मे 2014 रोजी नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली आणि आज मितीपर्यंत सलग तिसऱ्यांदा ते 4399 दिवस पंतप्रधान पदावर राहिलेत। या कार्यकाळात मोदींनी त्यांची ताकद देशासह जागतिक पातळीवर दाखवून दिली आहे। पंतप्रधान झाल्यापासून त्यांना तब्बल 31 देशांचे सर्वोच्च नागरी सन्मान मिळालेत। यात सौदी अरेबियापासून ते अगदी नुकताच मिळालेला नॉर्वेचा ग्रँड क्रॉस ऑफ रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ मेरिटचा समावेश आहे। जगातील 15 देशांच्या संसदेला त्यांनी संबोधित सुद्धा केलंय। आता बघूयात मोदींनी लोकांच्या मनामध्ये स्थान कसं मिळवलं। तर त्याचे 2 हुकमी एक्के आहेत। पहिला म्हणजे मन की बात, ज्याचे जून 2026 पर्यंत 135 भाग पूर्ण झालेत, आणि दुसरा म्हणजे विद्यार्थ्यांशी जोडणारा परीक्षा पे चर्चा, ज्याचे 9 यशस्वी सीझन झालेले आहेत। सोशल मीडियावर त्यांचा डंका सुद्धा आहे। तर एक्स म्हणजे ट्विटरवर 10,69,00,000 अधिक फॉलोअर्ससह मोदी जगातील सगळ्यात जास्त लोकप्रिय नेत्यांपैकी एक आहेत। आता पाहूया मोदींनी त्यांच्या याच कार्यकाळात कोणते महत्त्वाचे निर्णय घेतले। पहिला निर्णय म्हणजे देशाची सुरक्षा आणि डिजिटल क्रांती। 2015 मध्ये डिजिटल इंडिया आलं आणि आज प्रत्येक चहाच्या टपरीवर आपण स्कॅन करतोय। त्यानंतर 2016 ची सर्जिकल स्ट्राईक, 2019 चा बालाकोट एअर स्ट्राईक आणि अगदी गेल्या वर्षी म्हणजे 7 मे 2025 चा ऑपरेशन सिंदूर, ज्यामध्ये लष्करानं सीमापार जाऊन 100हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला। या निर्णयामुळे देशाची सुरक्षा धोरणं ही बदलली आहेत। दुसरा म्हणजे ऐतिहासिक कायदे आणि अर्थव्यवस्था। 5 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू काश्मीर मधून कलम 370 हटवणं, तिहेरी तलाक कायदा आणि CAA लागू करणं हे गेम चेंजर ठरलेत। त्यातच 2025 हे वर्ष आर्थिक क्रांतीचे ठरलंय। जपानला मागे टाकत भारत जगातील 4थी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला। आज भारताचा GDP हा $4.18 ट्रिलियन वर पोहोचला असून तो IMFच्या मते 2030 पर्यंत जर्मनीला मागे टाकत भारत 3ऱ्या क्रमांकावर असेल। तिसरा महत्त्वाचा निर्णय म्हणजे सांस्कृतिक आणि पायाभूत विकास। 28 मे 2023 ला मिळालेले नवीन संसद भवन आणि 22 जानेवारी 2024 ला अयोध्येत झालेली रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा, या घटनांनी देशाचा सांस्कृतिक चेहरा बदललाय। आता बघा, एका बाजूला या निर्णयांमुळे मोदींची इमेज ही सकारात्मक आणि प्रचंड नावाजलेला पंतप्रधान अशी झालेली, पण कसं आहे, राजकारण हे नेहमीच सोपं नसतं। मोदी सरकारला त्यांनी घेतलेल्या 2 निर्णयांमुळे मोठा फटका सुद्धा बसलाय। त्यातला पहिला निर्णय म्हणजे 3 कृषी कायदे, ज्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर वर्षभर आंदोलन चाललं आणि अखेर 2021 मध्ये हे कायदे रद्द करावे लागले। दुसरा निर्णय होता 2014 चा भूमी अधिग्रहण अध्यादेश, जो राज्यसभेमध्ये बहुमत नसल्यामुळे आणि वाढत्या विरोधामुळे 2015 मध्ये सरकारने संपुष्टात आणला। थोडक्यात काय, थोडं तळ्यात थोडं मळ्यात असं करत करत मोदींनी पंतप्रधान पदावर सर्वाधिक काळ राहण्याचा मान मिळवलाय। आता इथवर खरं तर सगळं ठीक आहे, म्हणजे 2014 ते पुढे 2029 पर्यंत मोदी हे देशाच्या पंतप्रधान पदावर असतील, पण पुढं काय? 2029च्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून पंतप्रधान पदासाठी मोदींव्यतिरिक्त दुसरा चेहरा आजच्या घडीला आहे का? कारण भाजपनं अद्याप तरी कोणताही अधिकृत वारसदार किंवा पुढचा चेहरा जाहीर केलेला नाहीये। बघा, अटल बिहारी वाजपेयींनंतर जसा नेतृत्वाचा बदल टप्प्याटप्प्यानं झाला, तसाच विचार आता सुद्धा सुरू आहे अशी चर्चा आहे। सध्या अमित शहा, योगी आदित्यनाथ तसेच नितीन गडकरी आणि राजनाथ सिंह यांच्या नावांची चर्चा भाजपकडून पंतप्रधान पदासाठी आहे, पण भाजप सध्या पर्याय खुले ठेवण्याच्या रणनीतीवर काम करत आहे। मोदींनंतरचा नेता कोण असेल हे व्यक्तीपेक्षा पक्षाची संघटना आणि त्यावेळीची राजकीय परिस्थिती ठरवेल।
बाकी मोदींच्या या ऐतिहासिक 12 वर्षांच्या प्रवासाबद्दल तुम्हाला काही बोलायचं असेल तर कमेंट बॉक्स आहेच, तिथे नक्की व्यक्त व्हा. आणि 2029ला पंतप्रधान म्हणून कुणाला पाहायला आवडेल हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. ऑनलाईन नेताला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा.